नमस्कार मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईतील प्रदूषण आणि इतर प्रश्नांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे। हे पहिले असे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ज्यामध्ये दोन्ही सभागृहात म्हणजे विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधी पक्ष नेताच नाही। भाजपाला नेमकी कशाची भीती वाटते हेच कळत नाही असं म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला। विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुंबईतील प्रश्नांवरून भाजपावरती जोरदार टीका केली। आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की निवडणुका झाल्या की सगळे स्थगित करायचे आणि आनंदात कारभार चालवायचा, अशी मनस्थिती सरकारची असेल तर मग अधिवेशनही गुंडाळा, याची गरज तरी काय, असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला। मुंबई प्रदूषणावर ते म्हणाले की आज मी पुन्हा एकदा महापालिकेला आठवण करून दिली आहे की बाहेर प्रदूषण आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई अधिवेशन सुरू आहे। हे प्रदूषण जे सुरू आहे त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांकडे ठोस उपाय योजनाच नाहीत, असा आरोप त्यांनी यावेळी केला। तसेच पालिकेला अजून जाग आलेली नाही, शहरातील हवा गंभीर पातळीवर पोहोचली आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केवळ छापील उत्तर देऊ नये तर प्रत्यक्षात परिस्थिती जाणून बोलावे, कधीतरी खिडकी उघडून बाहेरची स्थिती पाहावी, असा टोला त्यांनी यावेळी लगावला। एकंदरीतच आदित्य ठाकरे यांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला आहे आणि अनेक गंभीर आरोप देखील लावले आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।